नमस्कार, आपण पाहत आहात अक्राणी एक्सप्रेस न्यूज। अक्कलकुवा तालुक्यातील काठी गावातून एक महत्त्वाची बातमी। काठी गावात प्रधानमंत्री आवास योजनेच्या 966 लाभार्थींच्या यादीचे वाचन। नाव नसलेल्या पात्र नागरिकांनी घरकुलाचा फॉर्म भरून देण्याचे आवाहन। अक्कलकुवा तालुक्यातील काठी गावात दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी सामाजिक सभागृहात प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी यादीचे वाचन करण्यात आले। या यादीमध्ये तब्बल 966 लाभार्थींची नावे असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली। प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी यादीचे वाचन करण्याची जबाबदारी ग्रामसेवक यांच्याकडे होती। मात्र ग्रामसेवक बैठकीला उपस्थित नसल्याने जिल्हा परिषद केंद्रशाळा काठीचे मुख्याध्यापक दिलवर वळवी यांनी पुढाकार घेत यादीचे वाचन करून दाखवले। नाव नाही, मग घरकुलाचा फॉर्म भरा। दरम्यान लाभार्थी यादीमध्ये ज्या पात्र नागरिकांचे नाव नाही अशा नागरिकांसाठी बैठकीत महत्त्वाची माहिती देण्यात आली। यादीत नाव नसले तरी पात्र नागरिकांनी घरकुल योजनेचा फॉर्म भरून ग्रामपंचायतीकडे जमा करावा असे आवाहन करण्यात आले। एकही पात्र कुटुंब घरकुलाच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी नागरिकांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून आपले अर्ज जमा करावेत असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले। शबरी घरकुल योजनेची यादीही वाचण्यात आली। याच बैठकीत शबरी घरकुल योजनेच्या लाभार्थी यादीचेही वाचन करण्यात आले। घरकुल योजनेचा लाभ मंजूर झाल्यानंतर काही लाभार्थ्यांना हप्ते मिळालेले नाहीत तर काहींच्या शेवटच्या मस्टरचे पैसे अद्याप जमा झालेले नाहीत अशी बाबही बैठकीत समोर आली। अशा लाभार्थ्यांनी आपली नावे संबंधितांकडे सांगावीत जेणेकरून त्यांच्या प्रलंबित प्रकरणांची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करता येईल अशी चर्चा यावेळी करण्यात आली। दोन्ही योजनांमध्ये नाव असल्यास दोन्ही लाभ मिळणार नाहीत। बैठकीमध्ये नागरिकांना आणखी एक महत्त्वाची माहिती देण्यात आली। एखाद्या लाभार्थ्याचे नाव प्रधानमंत्री आवास योजना आणि शबरी घरकुल योजना या दोन्ही योजनांमध्ये असल्यास संबंधित नियमांनुसार दोन्ही योजनांचा दुहेरी लाभ घेता येणार नाही। लाभार्थ्याला पात्रतेनुसार एका योजनेचा लाभ मिळू शकतो अशी माहिती बैठकीत नागरिकांना देण्यात आली। बैठकीला नागरिकांची उपस्थिती। या महत्त्वपूर्ण बैठकीला काठी गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला, जिल्हा परिषद सदस्य सी.के. पाडवी, जितेंद्र पाडवी, इंजिनियर श्रावण पावरा, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच विविध संस्थांचे कर्मचारी उपस्थित होते। घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी ही बैठक महत्त्वाची ठरली असून यादीत नाव असलेल्या लाभार्थ्यांना पुढील प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आणि नाव नसलेल्या पात्र नागरिकांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। दरम्यान घरकुलाच्या लाभासाठी पात्र असलेल्या एकाही कुटुंबावर अन्याय होऊ नये आणि पात्र लाभार्थ्यांची प्रकरणे प्रलंबित राहू नयेत यासाठी संबंधित यंत्रणेने प्रभावीपणे कार्यवाही करावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। अक्राणी एक्सप्रेस न्यूजसाठी काठी प्रतिनिधी प्रकाश नाईक। अधिक स्थानिक, जनहिताच्या आणि अचूक बातम्यांसाठी पाहत रहा अक्राणी एक्सप्रेस न्यूज। सातपुड्याच्या कुशीतून अचूक बातमी थेट तुमच्यापर्यंत। धन्यवाद।